सुरुवातीला थेट जाऊया नाशिकमध्ये, कारण नाशिक शहरातील खड्ड्यांचा प्रश्न आता थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात पोहोचलाय। खड्ड्यांच्या विषयावर 7 ऑगस्टला होणारी विशेष महासभा पुढे ढकलून 8 ऑगस्टला घेण्याचा निर्णय झालाय। दरम्यान मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक बोलावण्यात आली असून सर्व संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। या बैठकीत नाशिकमधील खड्ड्यांच्या समस्येचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे। गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधल्या खड्ड्यांमुळे अनेक जणांचे बळी गेलेत, तर अनेक जण गंभीर जखमी देखील झाले। आणि या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, आता अखेर हा नाशिकमधल्या खड्ड्यांचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात पोहोचलाय आणि ते यावर काय तोडगा काढणार आहेत, काय पुढची तयारी असेल, काय माहिती आहे? तर म्हणजे या सगळ्या दरम्यान नाशिकमध्ये आतापर्यंत 5 जणांचा बळी गेलेला आहे आणि जवळपास 25 ते 30 जणांहून अधिक जण जखमी सुद्धा झालेले आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिक शहरातील रस्त्यांची जी परिस्थिती आहे त्या सगळ्या अनुषंगाने नाशिककर संताप व्यक्त करताय। अक्षरशः महापौर, उपमहापौर यांच्यासह सर्वच जण हतबल झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। विशेषतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा या सगळ्या अनुषंगाने बैठक घेतलेली होती। मात्र अद्याप तरी नाशिक शहरातील रस्त्यांची जी परिस्थिती आहे ती काही सुधारलेली नाहीये आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विशेष महासभा ही 7 तारखेला बोलावण्यात आलेली होती। खड्ड्यांच्या अनुषंगाने त्याबाबत चर्चा देखील होणार होती, मात्र ही महासभा मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी बैठक बोलवल्यामुळे रद्द करण्यात आलेली आहे। ती दुसऱ्या दिवशी होणार आहे। मात्र हा संपूर्ण जो मुद्दा आहे तो मुख्यमंत्र्यांच्या दरबारी गेलेला आहे। या सगळ्या निमित्तानं खड्ड्यांसोबतच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा देखील आढावा घेतला जाणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये नेमकं या सगळ्या अनुषंगाने काय नेमक्या सूचना दिल्या जातात, काय तातडीच्या उपाययोजना केल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किरण, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। नाशिकमध्ये खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा जीव घेणा ठरलाय। हिरावाडीतील अमृतधाम परिसरात पावसाच्या पाण्यानं भरलेल्या खड्ड्याचा अंदाज न आल्यानं दुचाकी घसरून भीषण अपघात झालाय आणि अपघातात कुणाल महाले आणि प्रभाकर माने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान खड्ड्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय आणि अमृतधाम परिसरातील खड्डे तातडीनं बुजवण्याची मागणी नगरसेविका प्रियंका माने यांनी केली आहे। आपण पुन्हा एकदा याच संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, खड्ड्यांमुळे नाशिक शहरातील अपघात जे आहेत त्यांची मालिका कायम सुरू असल्याचं या सगळ्या निमित्तानं समोर येत आहे। खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा लक्षात येत नाही आणि त्यामुळे नागरिकांचा त्यामध्ये अपघात होतोय। अनेक जण घसरून पडतायत, अनेकांच्या खांद्याला, हाताला, पायाला अशा स्वरूपाची इजा होते, अनेकांचं फ्रॅक्चर देखील झालेले आहेत। आणि अशातच आता कुणाल महाले आणि प्रभाकर माने या दोघांचा सुद्धा कालच्या दिवशी अपघात झालेला होता। दोघांनाही खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे। दोघांनाही 8 ते 10 टाके पडल्याची माहिती मिळते। हिरावाडीतील अमृतधाम परिसरामध्ये हा अपघात घडलेला होता आणि खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचा नातेवाईकांचा आणि स्थानिकांचा आरोप आहे। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, त्यांची विचारपूस करण्यात आली। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जखमी झालेल्यांनी या सगळ्या खड्ड्यांवरनं लोकप्रतिनिधींसमोरच संताप व्यक्त केलाय आणि खड्डे तातडीनं बुजवा अशा स्वरूपाची मागणी सुद्धा केलेली आहे। त्यामुळे खड्ड्यांवरनं जो रोष आहे तो अधिकच वाढत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे रोज नवीन दिवस उजाडतो आणि त्या निमित्तानं रोज नवा अपघात घडतोय हे देखील समोर येते आणि यावर तोडगा काढणं तितकंच गरजेचं आहे। धन्यवाद किरण दिलेल्या माहितीसाठी।